नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. याआधी अपलोड केलेले भाग आपण पाहू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण खाऊ ओरडा, पण तू त्यांना बोलाव. आपण रिस्क नाही घेऊ शकत. आपल्याला कोणी ओळखत पण नाही, आदित्य म्हणाला. मैथिलीने भीतभीत देवचा नंबर डायल केला. देव झोपेत होता. अचानक त्याचा फोन वाजला. एवढ्या रात्री फोन आला म्हणून काळजीने त्याने उठून फोन पाहिला. मैथिलीचा कॉल होता. तिचा कॉल अचानक एवढ्या रात्री आला म्हणून त्याला तिची काळजी वाटली. त्याने पटकन कॉल आन्सर केला. तू ठीक आहेस? त्याने काळजीने विचारलं. ते प्लीज हेल्प. मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. ते पब. ती खूप घाबरत होती. तिला घाबरून नीट बोलता येत नव्हतं. शांत हो, काही होणार नाही. मला लोकेशन पाठव. तो परिस्थिती लक्षात घेऊन म्हणाला. तिने लगेच तिचं लोकेशन मेसेंजरवर पाठवलं. त्याने चेक केलं. ते त्याच्या लोकेशनपासून 1 तास दूर होतं. थंडी होती म्हणून त्याने तिच्यासाठी एक एक्स्ट्रा जॅकेट घेतलं आणि तो लगेच निघाला. ते तिघं खूप वेळ झालं एकटेच होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी कोणीच आलं नाही म्हणून ऑफिसर त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्या तिघांना विचारलं, कोणी येत आहे का? किती वेळ आहे? ऑफिसर, हो, ते रस्त्यात आहे. सेजल पुढे येऊन परिस्थिती सांभाळत बोलली. लोकेशन दूर असल्यामुळे देवला वेळ लागणार होता. रस्त्यावर कोणी नसल्याने देव वेगाने ड्राईव्ह करत होता. तो 1 तासाचं अंतर पार करून अर्ध्या तासात तिथे पोहोचला. कार पार्क करून तो स्टेशनमध्ये आला. मैथिली, सेजल आणि आदित्य बाहेर बेंचवर बसले होते. ते घाबरलेले वाटत होते. तो लगेच त्यांच्याकडे आला. त्याला पाहून तिघांनी शरमेने मान खाली घातली. त्यांना वाटलं तो खूप ओरडेल. तुम्ही ठीक आहात का? तो त्यांच्याकडे पाहून काळजीने म्हणाला. त्याच्या काळजीने त्यांना नवल वाटलं. आदित्य आणि सेजलने होमध्ये मान हलवली. ती घाबरली होती आणि तिला वाटलं तो रागावला असेल म्हणून तिने मान वर केली नाही. त्याने तिच्या जवळ जाऊन हळूच एका हाताने तिचा चेहरा वर केला. तिने वर चेहरा केला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती खूप घाबरली होती. त्याला तिला तसं पाहून वाईट वाटलं. काहीच झालं नाहीये, मी आलोय ना, कुछ नहीं होगा. देव तिचे डोळे पुसत म्हणाला. अब बताओ क्या हुआ था? ड्रीम किया क्या? त्याने तिघांकडे पाहून विचारलं. तिघांनी नाही मध्ये मान हलवली. मग तुम्ही तिघे इथे का? देवने विचारलं. मैथिलीने त्याला सगळं सांगितलं. ओ, मी पोलिसांसोबत बोलून बघतो, देव म्हणाला. तो पोलिसांजवळ आला. हॅलो, तुम्ही देव सुब्रमण्यम सारखे दिसत आहात. तुम्हाला माहिती आहे ते एक स्मार्ट इंडियन आहेत. ते इथे टॉप लिडिंग मल्टीनॅशनल कंपनी चालवतात. जर्मन आणि भारतीय लोकांचा त्यांचा अभिमान वाटतो. ऑफिसर देवबद्दल भरभरून सांगत होते. आय एम देव. तो मेसी केस नीट करत म्हणाला. आर यू सिरियस? आर यू किडिंग मी? त्यांनी आश्चर्याने विचारलं. देवने त्यांचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं. ऑफिसर शॉक होऊन ते पाहत होते. ओ माय गॉड, मिस्टर देव सुब्रमण्यम इज हिअर. ऑफिसर देव गालात हसत होता. मी आज खूप आनंदी आहे. तुम्हाला माहिती, माझा मुलगा तुम्हाला बघून प्रेरित झाला आहे. तो तुम्हाला त्याचा आदर्श मानतो. ऑफिसर हसत म्हणाले. ओ, हे ऐकून छान वाटलं, देव म्हणाला. तुम्हाला भेटून छान वाटले. मी तुमची कशी मदत करू शकतो मला सांगा. ऑफिसरने हँडशेक करत विचारलं. त्याने बाहेरच्या दिशेने त्या तिघांकडे बोट दाखवलं. मी त्यांना विजा मागितला. ते इतर देशातले आहे म्हणून मला एकदा तपासायचं होतं. ऑफिसर, ॲक्च्युअली त्यांच्यापैकी दोघांकडे सॉफ्ट कॉपी आहे, पण त्या मधल्या मुलीकडे नाही. ती इथे नवीन आहे. ती तिच्या मित्रांसोबत पबमध्ये आली होती. तिच्याकडे पण सॉफ्ट कॉपी आहे, पण ते तिच्या रूमवर आहे आणि रूमवर फिंगरप्रिंट पासवर्ड असल्याने ते दोघेही आणू शकले नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आमच्यासोबत येऊन तिची कागदपत्रे तपासू शकता. देव म्हणाला. ठीक आहे, मी तुम्हाला ओळखतो, त्यामुळे आता औपचारिकतेची गरज नाही. ऑफिसर हसत म्हणाला. थँक्स मॅन, देव म्हणाला. ऑफिसर आणि देव त्या तिघांकडे आले. काय झालं? हे आम्हाला सोडतील ना? मैथिलीने ऑफिसरकडे बघत त्याला विचारले. साईन दिस. देवने तिला डॉक्युमेंट दिले. मग त्यानंतर आपण परत जाऊ शकतो का? मैथिली म्हणाली. येस, तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. तिला परत जायला मिळेल ऐकून खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच, ती आनंदाने त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. सेजल आणि आदित्य थँक्स म्हणून बाहेर निघून आले. कबाब में हड्डी नव्हतं म्हणायचं त्यांना. ही तुमची गर्लफ्रेंड आहे का? ऑफिसर म्हणाला.
देव त्यांच्याकडे पाहून हसला. इथून पुढे डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी तुझ्याकडे असू दे. ऑफिसर मैथिलीकडे पाहून म्हणाले. शुअर, थँक्स. मैथिलीने हसून होकार दिला. मला तुमच्यासोबत एक सेल्फी हवा आहे. मी माझ्या मुलाला दाखवेल. ऑफिसर म्हणाला. देवने हसून त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. थोडं बोलून ऑफिसर निघून गेले. तर ते आय एम सॉरी, मी इथून पुढे असं नाही करणार. तुम्ही प्लीज आम्हाला ओरडू नका. मैथिली बारीक आवाजात म्हणाली. इट्स ऑल राईट, देव म्हणाला. तो तिचे केस व्यवस्थित करत होता. थंडीने तिचे गाल आणि नाक लाल झाले होते. तिने जॅकेट घातलं होतं तरीही त्याने विचारलं, तुम्ही थंड लग रही है? माझ्याकडे आणखी एक जॅकेट आहे, तुला हवं असेल तर तू ते वापरू शकते. देव म्हणाला. नाही, एवढी थंडी नाही आहे. मैथिली म्हणाली. चलो, वो दोनों वेट कर रहे होंगे. त्याने तिचा हातात हात पकडत तिला बाहेर आणले. लेट्स गो. आदित्य आणि सेजलकडे पाहून तो म्हणाला. मैथिली तिच्या हाताकडे बघत होती. त्यांनी आपल्याबद्दल माहिती आहे. देव हळू आवाजात बोलला. तिने त्याच्याकडे पाहून छोटीशी स्माईल दिली. लेट्स गो. तो त्या दोघांकडे पाहून म्हणाला. त्यांना वाटत होतं त्यांना ओरडेल, पण तसं काही झालं नव्हतं. तुम्हाला त्रास झाल्यामुळे माफ करा, सेजल हळूच म्हणाली. तिला सपोर्ट करत आदित्य पण म्हणाला. काही हरकत नाही, माफी मागू नका. देव मैथिलीला समोर बसवून त्यांना गाडीत बसायला सांगितलं आणि त्याने गाडी स्टार्ट केली. गाडीत शांतता होती. कोणीच कोणासोबत बोलत नव्हतं. नवीन रस्ता पाहून आदित्यने विचारलं, आपण कुठे जात आहोत? खूप उशीर झाला म्हणून माझ्या घरी जात आहोत. देव म्हणाला. ओ थँक्स, आदित्यने म्हटलं. नो प्रॉब्लेम. देव सगळ्यांना त्याच्या विलाला घेऊन आला. मैथिली आणि सेजलची दुसरी वेळ होती. आदित्य पहिल्यांदा त्याचा विला पाहत होता. खूप सुंदर आणि लविश होता त्याचा विला. पहाटेचे 4 झाले होते. त्याने त्याच्या सर्वंटला बोलावून त्यांना गेस्ट रूम दाखवायला सांगितली. तो त्यांना बाय बोलून वर त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. सेजल, मैथिली एका रूममध्ये थांबल्या होत्या. बघ, त्यांना किती काळजी आहे तुझी. एवढ्या रात्री तुझ्यासाठी आले. ते खूप केअर करतात तुझी. तू सुद्धा एक पाऊल पुढे टाकून बघ चिनू. खूप सुंदर आयुष्य होईल. सेजल समजावत होती. चल झोपूया ना, मला झोप येत आहे, मैथिली म्हणाली. मैथिली तिला टाळत होती. तुला सांगून काही उपयोग नाही, सेजल तोंड वाकडं करून म्हणाली. मैथिली हसून ब्लँकेट घेऊन पसरली. सेजल पण तोंड वाकडं करून पडली. सकाळ झाली. सेजल उठली. तिने आदित्यला कॉल केला म्हणून आदित्य रूमच्या बाहेर आला. आता आपण जाऊयात. आपण सिक लिव्ह घेऊ. झोप न झाल्याने माझं डोकं जड पडलं, सेजल म्हणाली. हो यार, मी पण घेणार. मैथिली का नाही आली? आदित्यने विचारलं. आपण तिला इथेच राहू देऊ, सेजल डोळा मारत म्हणाली. अगं पण त्यांना सांगून तर जावं लागेल ना जाताना, आदित्य म्हणाला. हो, आपण इथल्या सर्वंटला विचारू, सेजल इकडे तिकडे पाहत म्हणाली. तिने इकडे तिकडे जाऊन बघितलं. तिथे तिला एक भारतीय सर्वंट दिसला. ती त्याच्या जवळ आली. भैया, हमें घर जाना है. देव सर कहाँ है? सेजलने विचारले. देव सर जिम में है. जिम बॅक साईड आहे. सर्वंट ते दोघे मागच्या बाजूने आले. आदित्य जिममध्ये आला. देव पुशअप्स काढत होता. गुड मॉर्निंग सर, आदित्य म्हणाला. देव थांबला. त्याने वर पाहिले. आदित्य होता. तो उठून त्याच्याजवळ आला. गुड मॉर्निंग आदित्य, देव म्हणाला. आम्ही क्वार्टरला जात आहोत, आदित्य म्हणाला. ओ ओके. देव त्याला वाटलं मैथिली पण बाहेर असेल म्हणून तो बाहेर आला. पण ती तिथे नव्हती, फक्त सेजल होती. म्हणून तो आजूबाजूला बघत होता. सेजलला कळलं तो काय बघत आहे ते, म्हणून ती हळूच बोलली. ते रूममध्ये आहे, गाढ झोपेत होती म्हणून नाही उठवलं. ओ नो प्रॉब्लेम, थँक्यू. त्याने त्याच्या ड्रायव्हरला कॉल केला आणि त्या दोघांना ड्रॉप करायला सांगितले. तो त्याचं आवरण्यासाठी वर त्याच्या रूममध्ये निघून आला. 8:30 झाले होते. मैथिली आणखी उठली नव्हती. तो त्यांचं आवरून खाली तिच्या रूममध्ये आला. ती शांत झोपली, पालथं झोपली होती. ब्लँकेट अर्ध बेडच्या खाली आणि अर्ध अंगावर होतं. त्याने गालात हसत नाही मध्ये मान हलवली. त्याने पुढे येऊन हळूच हातातलं ब्लेझर सोफ्यावर ठेवलं. स्लीव्ज व्यवस्थित फोल्ड केल्या आणि तिला एका कडेवर करण्यासाठी बेडजवळ आला. तो हळूच तिला नीट एका कडेवर करत होता. झोपू दे ना सेजल, असं का करतेस? मैथिली म्हणाली. बच्चा, बैकअप पे नहीं तो एक साइड हो जाओ, तुम्हें सफोकेट होगा.
देव काळजीने म्हणाला, सेजू तू त्यांच्यासारखं काय बोलत आहेस? मैथिलीने झोपेत विचारलं. किसके जैसा? त्याने हळूच तिच्या कानाजवळ जाऊन विचारलं. अचानक तिला तिच्या कानावर आणि मानेवर गरम श्वास जाणवला म्हणून ती झटकन सरळ झाली. त्यामुळे नकळत तिचे ओठ त्याच्या मानेला लागले. गोंधळून ती मागे होऊन उठून बसली. तिने काय माथी खाली हे तिला कळून चुकलं. ती गोंधळून भूत बघितल्यासारखं त्याच्याकडे पाहत होती. तो गालात हसत तिच्याकडे पाहत होता. तिने हळूच स्वतःच्या ओठावर हात ठेवला आणि एकदा त्याच्या मानेवर हात ठेवला. परत तिच्या ओठावर, परत त्याच्या मानेवर. असं तिने 2-3 वेळा केलं. त्याने तिचा हात त्याच्या हातात पकडला. ते खरं होतं. तो त्याच्या हातातल्या तिच्या हातावर हळूवार ओठ टेकवत म्हणाला, ती तसंच त्याच्याकडे गडबडून बघत होती. येस, यू किस्ड मी हिअर. तो तिचा हात मानेवर ठेवून सांगतो. नाही, मी असलं काही केलं नाही, मैथिली म्हणाली. तू केलं आहे, मला दाखवू दे. तो हळूच तिच्या मानेजवळ आला. त्याच्या इतक्या जवळ येण्याने ती गडबडली. झटकन तो का करतोय ते पाहण्यासाठी तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. परत नकळत त्याच्या गालावर तिचे ओठ लागले. ती घाबरून तिच्या ओठांवर हात ठेवून नाहीमध्ये मान हलवत होती. गोंधळ उडाला होता बिचारीचा. ते सॉरी, ते मी मी नाही केलं, ती गडबडून म्हणाली. देव तिच्याकडे गालात हसत पाहत होता. ती खूप क्यूट दिसत होती म्हणून त्याला राहावलं नाही. मला माफ कर, मी स्वतःला रोखू शकत नाही. देव तिला काही कळायच्या आधी त्याने पटकन तिच्या ओठावर ओठ ठेवले. एक हात तिच्या केसात, दुसरा हात मागे पाठीवर नेऊन तिला मागून घट्ट पकडलं. तिला काय होत होतं तिच्यासोबत ते कळलंच नाही. तिने आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवले. तिचे डोळे उघडे होते. तिला काहीच कळत नव्हतं. त्याचा हँडसम चेहरा खूप जवळ दिसत होता आणि ओठांवर गोड पकड जाणवत होती. तो काही सेकंदाने ओठावरून बाजूला झाला आणि मानेवर आला. मानेवर दीर्घ ओठ ठेवले आणि बाजूला झाला. तुमने ऐसा किस किया था मेरे नेक पे? देव तिला काहीच कळलं नाही. ती तशीच त्याच्या ओठाकडे पाहत होती. मैं तुम्हें दिखा रहा था तुमने कैसे किस किया, बट उसके बाद त्यानंतर तू परत माझ्या गालावर किस केला म्हणून मला कंट्रोल झाला नाही आणि मी तुझ्या ओठांवर किस केलं आणि ते खूप छान लागलं. तो स्माईल करत तिला हळूहळू त्याने का किस केलं ते समजावून सांगत होता. ती सिरियस होऊन त्यांचं ऐकत होती. तो असं डायरेक्ट बोलला आणि आधीच हे सगळं एवढं एकासोबत एक झालं. तिला काय करावं ते काहीच कळत नव्हतं. म्हणून तिने लाजने बाजूचा ब्लँकेट तोंडावर घेऊन त्यात तिचा चेहरा लपवला. देव म्हणाला. तिचा हसू येत होतं देवला. तुम्ही सफोकेट होगा, हटाव इसे. त्याने ते काढलं. तिने लाजून खाली मान घातली होती. यू आर टू क्यूट माय बेबी. तो हसत तिचे गाल ओढत म्हणाला. मला परत जायचंय. ती खाली बघून लाजून म्हणाली. तू इथे दिवसभर राहू शकतेस. वैसे भी तुम्हारी नींद पुरी नहीं हुई होगी. देव तिला त्याच्यासमोर थांबू वाटत नव्हतं म्हणून ती परत त्याला जायचं म्हणत होती. ठीक आहे, मी तुला फोर्स करणार नाही, देव म्हणाला. तयार हो, वॉशरूम तिकडे आहे. वॉशरूमकडे बोट दाखवत म्हणाला. ती लाजत पडत आत गेली. पटकन दार लावून घेतले. तिथे मिरर होता. ती स्वतःला मिररमध्ये पाहत होती. एकदा तिच्या मानेला आणि एकदा ओठांना हात लावत होती. तिला त्याने केलेली किस आठवली. मनात काहीतरी वेगळंच गोड फील झालं. तिला असं याआधी कधी कोणासाठी वाटलं नाही जे त्याच्यासाठी वाटत होतं. एक वेगळी गोड भावना होती ती. तिला थोडा वेळाआधी जे झालं ते आठवून खूप लाज वाटत होती. तिने लाजून तोंडावर हात ठेवून तिचा चेहरा दोन्ही हातात लपवला. हे सगळं तर मूव्हीमध्ये असतं, मग हे रिअलमध्ये कसं काय झालं की माझा भास आहे, ती स्वतःला पाहत विचार करत होती. तेवढ्यात देवने बाहेरून नॉक केलं. तू ठीक आहे का? खूप वेळ ती आली नाही म्हणून त्याने काळजीने विचारलं. हो झालं. भानावर येऊन तिने लवकर आवरलं आणि बाहेर आली. चल सोबतच नाश्ता करूया, देव म्हणाला. मी करेल क्वार्टरला, मैथिली म्हणाली. कारण नको आहे, देव स्ट्रिक्ट टोनमध्ये बोलला. त्याने चेअर ओढून तिला बसवला आणि तो तिच्या बाजूच्या चेअरवर बसला. त्याने शेफला तिच्या आवडीचा चिला आधीच बनवायला सांगितला होता. शेफने तयार करून ते टेबलवर आणून ठेवलं. तुझ्या आवडीचे काकडीचे धिरडे, तिला सर्व करत तो म्हणाला. आवडीचा मेन्यू पाहून तिला आनंद झाला. तिला साधं जेवण आवडायचं. खूप दिवसांनी साधा मेन्यू पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं. थँक्यू, मैथिली म्हणाली. मैथिली, आज जे झालं
त्यामुळे तिला त्याच्याबरोबर कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून ती खाली मान घालून गुपचूप खात होती. त्याचं झाल्यावर तो तिला सोडायला क्वार्टरला आला. कोणी बघेल, थोडं अलीकडे सोडा, मी चालत जाईल, ती म्हणाली. ओके देव. त्याने गाडी अलीकडे थांबवली. तिचा हात हळूच त्याच्या हातात घेतला. ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्याकडे बघत नव्हती. त्याने तो घट्ट पकडून तिला स्वतःवर ओढलं. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर लागलं. आ तो वेदनेने कळवळला. सॉरी सॉरी. ती काळजीने तिच्या खांद्याला चोळत म्हणाली. खूप लागलं का? तिने काळजीने विचारलं. ये आज की वजह से नहीं है. देव. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. एक चब्बी क्यूट बेबी ने मुझे 2 दिन पहले काटा था. तो उस हसत बोला. काय तुम्हाला बेबी आहे? तिने अडखळत विचारलं. उसको 2 डेज पहले हॉस्पिटल ले गया था. इंजेक्शन से डर के वो भाग रही थी. मैंने पकडा उसे तो मुझे उसने काटा. तो गालात हसत सांगत होता. तिला कळलं तो तिच्याबद्दल बोलतोय. ती 2 दिवसाआधी त्याला जोरात चावली होती. त्याला दुखत होतं म्हणून तिने काळजीने विचारलं. सॉरी, ते चुकून झालं. खूप दुखतं का? त्याला काही लावलं का? नाही, मी त्यावर मलम लावायचं विसरलो, देव म्हणाला. फर्स्ट एड किट कुठे आहे? मैथिलीने म्हणालं. त्याने तिला फर्स्ट एड बॉक्स दिला. ते ते तुमचं शर्ट, मैथिली म्हणाली. तो तिच्याकडे पाहून गालात हसत होता. नाही, म्हणजे ते जिथे लागलं तिथे अँटीसेप्टिक लावण्यासाठी, ती अडखळत म्हणाली. त्याने तिच्या बाजूला झुकून तिला कर म्हणून इशारा केला. ती हळूहळू त्याच्या शर्टचे वरचे बटन काढत होती. तिला त्याच्या खांद्यावर दाताचे वन दिसले. तो भाग काळा निळा झाला होता. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे लागलं, ती जखमेवर हात फिरवत काळजीने म्हणाली. काळजी करू नको, मला तो निशाण आवडतो, तो गालात हसत म्हणाला. तिने अँटीसेप्टिक क्रीम त्यावर लावून बँडेज लावून दिली. थँक्स स्वीटहार्ट, देव म्हणाला. बाय. ती लाजून पटकन बाहेर आली. मागे न बघता आत पडून गेली. देव ती गेल्या दिशेने बघून हळूच पटपटला. माय छुबी बेबी.